रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मेरे पिताजी का है, मेरे राम भैया लखन भैया का, मेरी भाभी जानकी का है, मेरी माँ कौशल्या देवी सुमित्रा देवी का है। माँ बेटा भरत धीरज धरो, बात तो पूरी बिगड़ गई थी लेकिन मंथरा साथ में थी करके सुधार डाली। ऐसी कौन सी बात बिगड़ी थी माँ, अयोध्या में जो मंथरा साथ में थी तूने सुधार डाली। एकच वाईट झालं बेटा, तुझा राज्याभिषेक बघायला तुझा बाप नाही, माझा बाप राज्याभिषेक काय म्हणतेस काय। मग सगळे सांगावं लागलं। पूर्वीचे 2 वर, एका वराने राज्य मागून घेतलं तुझ्यासाठी, एका वराने 14 वर्षाचा वनवास रामासाठी। राम गेला वनवासात, त्याची पत्नी सीताही गेली, लक्ष्मणही गेला। सगळे मी चांगलं केलं बाळा, पण थोडंसं देवानं वाईट केलं, तो बाप मेला। हे देवानं केलं, हे पूर्वी बाजूची पद्धत आहे। बाकी हिनं केलं सगळे चांगलं, तुझा बाप मेला हे देवानं वाईट केलं। माझी तरी काय हिंमत होती का रे, भई सहाय मंथरा बिचारी, हे बिचारी मंथरा मदतीला होती म्हणून जमलं। आता भरताचा क्रोध अनावर झाला, काही ठिकाणी उल्लेख आहे महेशची तलवार उपसली वर। बोल तू मागची जन्मातली कोण आहे, पण हात खाली येईना। याची 2 कारणं सांगितली। आमच्या वंशामध्ये मातेची हत्या नाही, मातेचं पूजन सांगितलं पापीने, म्हणून तुझी हत्या करत नाही एक, आणि माझ्या भावाची मान खाली जाऊ नये म्हणून तुझी मान तोडत नाही दुसरं कारण। माझा दादा जेव्हा वनवासात फिरेल ना, साधू संत ऋषी मुनी बोट दाखवून परिचय देतील, हा 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 चाललाय ना, याचं नाव राम आहे। आणि याच्या भरत नावाच्या भावानं आपली माय मारली होती। एवढं ऋषीमुनीच्या तोंडून ऐकलं की माझा दादा लाजेनं खाली मान घालल। 14 वर्षाच्या वनवासात माझ्या भावाची मान खाली जाऊ नये म्हणून तुझी मान तोडत नाही पापीने। बोल तू मग जन्मातली कोण आहे। जपते कोमत कोमत जे ठयवू, खंड खंड वही हृदयन गयवू, बर मागत मनबई नाही पीरा, गरेन जेवून पडेन किडा, तुझ्या तोंडात किडे पडले नाही, मनाला पीडा झाली नाही पापीनी, तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही। संबंध तोडला, कैकई सोबत संबंध तोडला। त्याच वेळेला नटून थटून मंथरा बक्षीस मिळेल या अपेक्षेनं आली। तेही अवसर कुबरीत आई, बसन विभूषण विविध बनाई, उमगिला तटकी कुबर मारा, भरमु भरमही करत पुकारा, भरमु भरमही करत पुकारा। तेही अवसर कुबरीत आई, बसन विभूषण विविध बनाई, उमगिला तटक कुबर मारा, परिमुह भरमही करत पुकारा, परिमुह भरमही करत पुकारा। तेही अवसर कुबरीत आई, बसन विभूषण विविध बनाई, उमगिला तटकी कुबर मारा, भरमो भरमही करत पुकारा, उबर टूटऊ फूट कपार, दलित दसन मुख रुधिर प्रचार, दलित दसन मुख रुधिर प्रचार। तेही अवसर कुबरीत आई, बसन विभूषण विविध बनाई, उमगिला तटकी कुबर मारा, परिमुह भरमही करत पुकारा, उबर टूटऊ फूट कपारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारू। तेही अवसर कुबरीत आई, बसन विभूषण विविध बनाई। त्याच वेळेला नटून थटून मंथरा धावला। शत्रुघ्न बुटा भरली, लाद घातली कंबरड्यात, एकरा पशुपक्षी मासे कंदमुळे। जर भरतानं स्वीकारले मासे, समजा रजोगुणी आहे, राज्याचा लोभ आहे। जर त्यानं स्वीकारली पशुपक्षी, समजा तमोगुणी आहे, रामाला मारायला चालला। पण स्वीकारले कंदमुळे तर समजा सत्वगुणी आहे, रामाच्या पाया पडायला चालला। कोण्या कॉलेजला शिकले होते, माणसं ओळखायची की म्हणा, इथं भाऊ भावाला ओळखत नाही, डबल ग्रॅज्युएट, शर्टिंग करून गॉगल लावून भांडणं। तुला काय वाटतं आणि तुला काय वाटतं, तू काय समजला, तू काय समजला, तू ओळखलं का मला, तू ओळखला का, सख्खे भाऊ शर्टिंग करून ओळखला का मला। अरे 3 प्रकारचे भेट बरोबर ओळखीचा होता सुमंताच्या। सांगितलं भरतजी वो जो आ रहा लंगोटीवाला, राम का सखा, राम सखा सुनी शंदनु त्यागा, उडी टाकली पळत आले। भरतजी कडकडून मिठी मारली, बोले भेट स्वीकार करो, पशु पक्षी मछली वापस ले जाओ, कंदमूल रखो, 1 रात्र मुक्काम। तिथे कळून चुकलं, सत्वगुणी आहे, कमी पाण्यातून काही नावेतून पलीकडे समाज। दुसऱ्या दिवशी भारद्वाजजीच्या आश्रमात
तीर्थाचा राजा प्रयाग प्रसन्न झाला. काय पाहिजे ते मागा, अर्थ धर्म काम मोक्ष. भरतजी म्हणाले, अर्थ न धर्म न काम अरुची गतन चेहो निर्वाण. जन्म जन्मरती राम पद येई बरदान नाण. एक रात्र मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी निघाले. सगळे भरताच्या सोबत यायला तयार झाले. चलो चलो चलो. सर्वांना घेतलं सोबत बरं का. भरतजी भरतानी सर्वांना सोबत. रामाने सर्वांना वापस केलं. सर्वांनाच. पहिले तर झोपतच ठेवलं प्रजा तमसा नदीच्या कोरड्या पात्रात. रात्रीचाच गेला निघून. तिथून प्रजा वापस केली. ते नाववाला गंगेच्या काठावर थांबवला. भिल्लाचा राजा गुहकनं 4 शिष्य सोडायला आले. ते यमुनापासून वापस केले. रामानं सगळे वापस केले आणि भरतानं सगळे सोबत घेतले. असं का? तो भगवंत आहे, हा संत आहे. यारे यारे लहान थोर. आणि यांनी ठरवलं या संतासोबत गेलं तर आपल्याला प्रभूचं दर्शन होणार आहे. कशासाठी चालला संत? देवाच्या दर्शनासाठी. आणि म्हणून निर्णय घेतला याच्यासोबत जायचं. काल सांगितलं होतं मी चिंतन तुम्हाला महेशजी. जगत हे कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, संत वकील आहे ना आपण आरोपी. बरं का महादेवराव, आपण आरोपी आहोत. आरोपीला जर न्यायाधीशापर्यंत जायचं असेल तर वकिलामार्फत जावं लागते. वकील निवडायचं स्वातंत्र्य मात्र आरोपीला असते. म्हणून तर आषाढीच्या वेळेला आमचा न्यायाधीश पंढरपूरला आहे, पण आरोपी वेगवेगळ्या वकिलासोबत जातात का नाही? काही देहूच्या वकिलासोबत, काही शेगावच्या वकिलासोबत, काही त्र्यंबकेश्वरच्या वकिलासोबत, काही आळंदीच्या वकिलासोबत. संताचे संगती. नाही तर मनोमार्गे गेला तेथेच मुकेला. म्हणून सगळ्यांनी ठरवलं यथार्थ दर्शन भगवान का करना है तो संतों के साथ जाना है. म्हणून भरतजीच्या समवेत सगळ्या समाज. वेळ कमी असली तरी थोडासा त्रास देऊ. हात वर करा. सगळ्या माय बहिणी तुम्ही सर्व राधे 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 श्याम से मिला दे. वाह वाह. राधे 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 श्याम से मिला दे. राधे राधे राधे. सर्वांनी सर्व हात वर. राधे राधे श्याम से मिला दे. राधे वृंदावन वाले बाबा है, भजन करो. श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला दे. श्याम से श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला दे. वाह वाह. सीते 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 सीताराम से मिला दे. सीते 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 सीताराम से. सीते 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 राम से मिला दे. सीते 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 राम से मिला दे. सीताराम से मिला दे. राम से मिला दे. सीता राम से मिला दे. सीताराम से मिला दे. राम से माता महादेवी शिव से मिला दे. माता महादेवी. वाह पाटील शाबास. माता महादेवी एवढं काय सोबत शेवटच्या दिवशी से मिला दे. शिव से मिला दे. सती शिव से मिला दे. शिव से मिला दे. सती शिव से मिला दे. सती शिव से मिला दे. श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला दे. श्याम से मिला दे.
श्याम से मिला दे राधे श्याम से मिला दे श्याम से श्याम से मिला दे राधे श्याम से मिला दे श्याम से मिला दे राधे। हाथ वर हाथ वर हाथ वर। राधे राधे राधे। अरे राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 राधे। हाथ वर हाथ वर। राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे श्याम राधे जय जय लीला रे अगर भगवान का यथार्थ दर्शन करना है संतों के साथ सगळ्या समाज निघाला भरतजी सतवे वे सकाळचे रामचंद्र सीता आपल्या आश्रमात पोटावरची गोष्ट लक्ष्मण आपल्या पर्णकुटीपुढे बाणाला धार लावत होते एवढ्यात 5-25 बिल्ल पळत आले। प्रभुजी प्रभुजी अयोध्या का राजकुमार भरतलाल चतुरंगी सेना लेकर जंग लाया है। हे ऐकलं पाटील चेहरा उतरला रामचंद्राचा। का प्रभूने विचार केला माझा भाऊ भरत मिलिटरी घेऊन आला म्हणजे सत्ता घेऊन आला याचा अर्थ सत्तेचा स्वीकार केला नाही। हे लक्ष्मणाने ऐकलं त्याने अर्थ लावला हा मिलिटरी घेऊन आला म्हणजे कैकईचा बच्चा दादाला मारायला आला। बाण हातात धनुष्य खांद्यात लक्ष्य म्हणजे पुढे डोळे लाल। सुना क्या भैया भरत की याद आती रे भरत की याद आती रे भरत की याद आती रे आपको मारने के लिए आ रहा हो। उनको पता नहीं कि मेरा राम अकेला नहीं है उनके साथ दुनिया का आधा शेष का अवतार भी है। आने दो भैया जैसा हाथी को शेर चिर डालता है वैसा भरत को मार डालूंगा मैं। अभिमान से नहीं स्वभाव से कहता हूं भैया और मेरा विश्वास भी है विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता वैसा कैकई का दूध पिया बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता। लखन हर दिन बहुत अच्छी बात करता था तू लेकिन आज तो बहुत ही अच्छी बात की है लेकिन एक सवाल है सद्गुण किसी में नहीं आते किसी में जिन्होंने कभी जिंदगी में संतों की संगत नहीं की उसमें सद्गुण नहीं आते। लखन लेकिन बुरा मत मानो मेरे भरत को संत की संगत करने की जरूरत नहीं है। क्यों इस समय पूरी दुनिया में सबसे बड़ा संत अपना भरत है। भरत जैसा संत दुनिया में नहीं। आता डोळ्यापुढे चित्र आणा। आश्रमाकडे पाठ करून बसले सीताराम लक्ष्मण अंगणात उभे आहे। सर्वांना थांबवून 3 जण मागणं येतात भरत शत्रुघ्न आणि गोहक। गोहकानी सावध केलं भरत जी पिछली द्वार से जा रहे हम सामने से चलो। नहीं हमारा रास्ता सही है गोहक। क्यों भगवान के सामने पुण्यवान जाते हैं पापी नहीं। मैं पापी हूं। आता आश्रमाच्या मागे आल्यावर झालं काय अंगणात उभा लक्ष्मण त्याचं लक्ष भरताकडे गेलं आणि भरताचं लक्ष लक्ष्मणाकडे केलं। भरतानं गुडघे टेकवले आणि डोकं आपटलं जमिनीवर लक्ष्मणाला वंदन केलं। एवढ्या कृतीनं लक्ष्मण रडतोय तो मोठा आहे हा लहान आहे त्यानं का डोकं आपटलं। तुलसीजी म्हणतात भरतजीला म्हणायचं आहे लखन
मैं कई कई का पापी बच्चा भटकते भटकते जंगल आया हूँ। मुझे धन दौलत नहीं चाहिए, केवल भगवान का दर्शन चाहिए। और तू पुजारी है, पुजारी बोलेगा तो भगवान का दर्शन पापी को मिलेगा, पुजारी नहीं बोलेगा तो पापी को दर्शन नहीं मिलेगा। ये पापी तुम्हें वंदन करता हो इसलिए कि भैया को कहो पापी आया है। लक्ष्मणजीचं रडणं सुरू झालं, लक्ष सीतामाईचं गेलं आणि प्रभूला म्हणाल्या, बरं का प्रभूजी, मी सांगून ठेवते तुम्हाला आजपासून 14 वर्ष काय बोलायचं असेल मला बोलायचं, माझ्या धीराला बोलायचं नाही। तुम्ही आईची परवानगी घ्यायला पाठवला, तो आईच्या पाया पडून आला, त्याच्या आईनं सांगितलं सुमित्रेनं, आजपासून तुझी माय सीता, तुझा बाप राम आपलं लेकरू आहे ते। बरं मी काय बोललो बरं, काय बोललो बरं सीते, मी तर एवढंच म्हटलं, भरतासारखा संत जगात नहीं। लक्ष्मण रडून म्हणतो, सच कहा भैया आपने, मैंने भरत भैया को पहचाना नहीं, भरत पिछली द्वार से आया है भैया, मेरी समझने में गलती हो गई, मैं पैर पड़ता हूँ, भरत को दर्शन दो। आणि मग धावला जगाचा बाप, कडकडून मिठी मारली, पुष्पवृष्टी झाली स्वर्गातून। सावत्र बंधूचं प्रेम, शत्रुघ्न सगळे आता आश्रमात, इथून दिसेल तुम्हाला आश्रमामध्ये एकंदर 5 जण आहे, गुहक बाहेर उभा आहे। 5 कोण? राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीतामाई आश्रमात बसले पाटील। आणि भरतानं भोवताल पाहायला सुरुवात केली। एका कोपऱ्यात दर्भाचं आसन आहे, एका कोपऱ्यात मातीचा माठ आहे, त्याच्यात पाणी आहे, त्याच्यावर पानाचं झाकण आहे। देवानं नुकतीच बोरं खाल्ली होती, त्याच्या बिया केळीच्या पानावर पडल्या होत्या। आणि ते पाहिल्यावर भरताचं हुंदके देव देव रडणं सुरू झालं। प्रभूजी म्हणाले, भरत क्यों रो रहा? भैया हर क्या हुआ? मेरी माँ ने आपको जंगल में बेर की गुठलियां चबाने के लिए लगा दिया है भैया, ये मेरे पाप का फल भोग रहे। ये तेरे पाप का फल है क्या रे भरत? रोजाना चित्रकूट पर साधु संत महात्मा हमें दर्शन देने आते हैं सुबह, ये तेरे पाप का फल है, तो पुण्य का फल कैसा होगा रे भरत? एकमेकाचं दुःख हलकं करणं पहा। इतक्यात गोहकजी म्हणाले, प्रभूजी चतुर्ंगी सेना है, उसमें 3 माता है, गुरुदेव उभे आए हैं। तिथपर्यंत येतात। पहिलं वंदन गुरुदेवाला, नंतर माय कैकईच्या पायावर डोकं ठेवलं पाटील, नंतर सुमित्रेच्या पायावर देवाचा व्यवहार पहा, शेवटी माय कौसल्याचं दर्शन घेतलं। वशिष्ठ म्हणाले, राघव तुम्हारे पिता तुम्हारा 6 बार नाम लेते लेते रात के 12 बजे गुर्जर गए, जे सुमंत आया था। पुन्हा रडारड सुरू झाली। पित्याच्या मृत्यूच्या विधी पुन्हा करून घेतल्या। जनकराजे आल्याचा उल्लेख आहे, पण निर्णय होत नाही। राम भरतावर, भरत रामावर, वशिष्ठ जनकावर, जनक वशिष्ठावर। शेवटी बरं का महेश, 1 तास झाला ना, 1 तास झाला ना, 1 तास राहिला। बरं का बालाजी भाऊ, 1 तास राहिला। हा ठीक आहे। झालं हो, आज आनंद आहे, महात्मे आलेले आहे का पाटील, महात्मे आले बरेच। शेवटी रामचंद्र, भरत मैं तो 14 साल के पहले बनवास छोड़ के नहीं आ सकता अयोध्या में, सहयोग तो देना पड़ेगा। ठीक है भैया, आप कहते हो तो शासन की रखवारी करूंगा, स्वीकार नहीं करूंगा, जाओ रखवारी कर, मेरी क्या ताकद आहे, आधार दो। मग पादुका दिल्या, पादुका डोक्यावर घेतल्या पाटील, आणि डोक्यावर पादुका घेऊन सावत्र भावाचं सांगतोय, सक्के भाऊ नीट ऐका, डोक्यावर पादुका घेऊन सावत्र भाऊ म्हणतो, दादा शेवटच्या 14व्या वर्षाच्या सूर्यास्तापर्यंत तुमची वाट पाहिल, शेवटच्या दिवसाचा सूर्यास्त झाला आणि तुम्ही आला नाही, समजायचं भरत मेला, नमस्कार। बरेच भाऊ इष्टिटीसाठी भावाच्या मरण्याची वाट पाहतात। हा सावत्र म्हणतो, दादा 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आला नाही तर समजायचं भरत मेला।
रामायण यासाठी ऐकायचं आहे, करमणूक नाही. आता पादुका ठेवल्या सिंहासनावर, बरं का माहिती. लक्ष लागेना भरताचं. एक दिवस महादेवराव भरतजी एकटेच आले माय कौशल्याच्या महाली. आतून घेतली कडी लावून आणि खूप रडले माय कौशल्याजवळ. क्या हुआ बेटा, क्यों रोता है भरत? माँ, दिल की बात कहने आया हूँ. क्या? मैं भोजन नहीं करता, तू मेरे पास बैठती है, जबरदस्ती खिलाती हो. मेरे पिता की कसम डाल डाल के खिलाती हो. भोजन करो, तुम्हारे पिता की कसम, नहीं तो मैं भी भूखी मरूंगी. तो जब मैं कवल उठाता हूँ माँ, तो उस कवल में मेरा लखन दिखता है. लखन 14 साल कुछ नहीं खाता होगा जंगल में. मैं महल में भोजन करता हूँ तो मुझे लगता है कि मेरे पेट में गर्म कोयला जा रहा है. कहना क्या चाहते हो बेटा? बस साधु का वेश बनाकर नंदीग्राम जाता हूँ माँ तप करने. आकाशाकडे पाहलं आईनं. विधाता, क्या क्या करने का बाकी रखा है तूने? पतिदेव को स्वर्गवास ले गया, राम लखन और मेरे बहू को वनवास, भरत को भी मेरे पास नहीं. तो ठीक है, जाओ बेटा. परवानगी मिळाली. सर्वांना कळालं. भरतानं साधूचा वेश धारण केला. सफेद वस्त्र. आता कसे महात्मे आले आपले पांढऱ्या वस्त्रात. सफेद वस्त्र, रुद्राक्षाची माळ, हातात कमंडलो, दंड, पायात खडाऊ. प्रचंड गर्दी राजवाड्याच्या पुढे. राजवाड्यात झाली सगळ्यात जास्त गर्दी महेशजी आज साधू संताची आहे. ज्या दिवशी राम वनवासात गेला त्या दिवशी एवढे साधू नव्हते, तेवढे साधू आज राजवाड्यात. आणि भरतानं पादुकावर डोकं टेकवलं महादेवराव आणि सगळ्या साधूला नमस्कार केला. माय मेली तरी न रडलेले साधू आज ढसाढसा रडतात. का? सावत्र भावाच्या त्यागानं रडवला साधू समाज. अरे ज्याला राज्य मिळणार होतं तो साधू होतोय. आता लक्ष गेलं तर राजमहालाचा शेवटचा खांब, त्या खांबाला कवटाळून महेशजी धाकटा भाऊ रडत होता. काय झालं असेल शत्रुघ्नाचं? जरा विचार करा. त्यानं पाहिलं माझा भाऊ साधू झाला. शत्रुघ्नाकडे लक्ष गेलं. भरताला जावं लागलं तिथपर्यंत. रडू नको शत्रुघ्ना, रडू नको. दादा, गुरुदेव वसिष्ठ आपल्याला काय शिकवायचे की मुलं हो, वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो आणि आपल्या लेकरासारखा भावांना सांभाळतो. हा नियम आहे ना रे दादा. हो. मग काय दृष्ट लागली का अयोध्येला? बाप गेला, 2 भाऊन वहिनी गेली, तू मला सोडून चालला, जबाबदारी धाकट्यावर आली. अब मुझे भी बता दो भैया, मैं कहाँ जाऊं? रिपु सुधर, हिम्मत हारना नहीं रे, भैया के लिए तप करने जा रहा हूं. भरतजी नंदीग्रामात एक खड्डा खोदला. त्याच्या दर्भाचं आसन, मही खणी कुस सातरी सवारी. आणि भरतजी 14 वर्षे त्या खड्ड्यात आहे. 13 वर्षाचा वनवासाचा कार्यक्रम प्रभूचा चित्रकूटावर आहे. अधून मधून अयोध्येचे प्रजाजन चित्रकूटावर प्रभूच्या भेटीसाठी येत असे. 13 वर्षे अयोध्येच्या समाजाचा संबंध प्रभू सोबत आला. म्हणून इथपर्यंतच्या प्रकरणाचं नाव अयोध्याकांड आलं. कारण संबंध अयोध्येच्या जनतेचा आला आणि इथे अयोध्याकांड पूर्ण झालं. इति श्रीमद रामचरितमानस कलिकलुषि दुहंसने तिथे सोपान समाप्त. गणेश सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून अरण्यकांड सुरू झालं. 13 वर्षाचा वनवास चित्रकूटावर. एक दिवसची घटना. लक्ष म्हणजे कंदमुळे आणायला गेले. सकाळची वेळ आहे. प्रभूनं फुलाची माळ सीतामाईच्या गळ्यात घातली. सीतामाई म्हणल्या, नवलच करताय कधी कधी? 13 वर्षे मी तुमच्या गळ्यात हार घालत होती आणि आज तुम्ही माझ्या गळ्यात. त्याचं कारण आहे सीते, वनवासाचे 13 वर्षे संपले. आता नाटक सुरू होतोय उद्यापासून. ज्याच्याकरता आपण अवतार घेतला त्या नाटकातलं मुख्य पात्र तू आहे. म्हणून नाटक यशस्वी व्हावा एवढ्यासाठी मी तुझं हार घालून सहर्षे स्वागत करीत आहे. तिथं इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या वेशात आला. तो म्हणला, मी याला देवबाप्पा समजून आलो आणि हे उठल्या उठल्या बायकोच्या गळ्यात हार घालतं कसं देव? कावळ्याचं डोकं. म्हणून सीतामाईच्या चरणावर चोचेचा. सीता चरण चोचे हती भागा, बुडमंदमती कारण कागा,
गुड मंदमती कारण कागा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम चला रुधिर रघुनायक जाना सिंहधनुष सायक संधाना सिंहधनुष सायक संधाना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय 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 राम। संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.